नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुमचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास आम्ही ऑलरेडी सुरू केलेला आहे. तर आज शिकवणार आहे मराठी बालभारती इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांसाठी धडा 3. पण ह्याच्या आधी तुम्हाला शिकवलेले हे जे धडे आहेत, हे काय आहे? हे काय आहे? पुस्तकांमध्ये असं करायचं का? मग कोणी केलं हे असं? मुलांना मी तुम्हाला हे सांगून ठेवते, कधीही पुस्तकांच्या मध्ये हे अशा प्रकारचे चित्र विचित्र काहीतरी काढत बसायचं नाही. तुम्ही पुस्तकांचा सन्मान केलाच पाहिजे, समजलं? हे पण हा धडा ही शिकून झालेला आहे. माझा पतंग आहे ना रे? हो, माझा पतंग हा धडा. आणि सरावन महिन्यात हेही शिकून झाले आहेत. त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरे सुद्धा मी सगळी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेली आहेत. ठीक आहे? जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज बघा, म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये खूप मदत होईल. तर मुलांच्या विनंतीवरून आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमचा धडा 3, कौतुकाची थाप. आता आपलं कुणीही कधी कौतुक करतं? जेव्हा आपण एखादं कोणतंही चांगलं काम करतो त्यावेळी आपल्याला कौतुकाची थाप भेटते, हो की नाही? तर कौतुकाची थाप म्हणजे शाबासकी. मग टीचर शाबासकी देतात, आई वडील शाबासकी देतात, घरातले मोठे मंडळी शाबासकी देतात, हो की नाही? तर काय आहे बाबा ही कौतुकाची थाप आणि ती कुणाला मिळाली आहे हे आपण आता शिकणार आहोत. तर मी वाचन करताना तुमच्या हातामध्ये एक तर पुस्तक असलं पाहिजे आणि पेन्सिल असलं पाहिजे. ओके? ज्या शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगते ते लिहायचे आणि जे मी अधोरेखित करते ते इम्पॉर्टंटच असतं. ओके? तर आता कौतुकाची थाप. पावसाळ्याचे दिवस होते. आता आपल्याकडे पण पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, हो की नाही? शाळा सुटली, मुले घरी गेली. थोड्याच वेळात रवी, विनय, अनिल, अमित ठरल्याप्रमाणे मैदानात आले. तर कोणती मुलं मैदानात आली? रवी, विनय, अनिल आणि अमित. ह्यांनी आधीच ठरवलं होतं काहीतरी की आपण शाळा सुटल्यानंतर मैदानात भेटणार म्हणून. ठीक आहे? त्यांच्या आवडीचा पकडापकडीचा खेळ खेळू लागले. कोणता खेळ आवडायचा त्यांना? पकडापकडी. मैदानाजवळ कुडाचे छप्पर असलेला एक गोठा होता. गोठ्यातील गुरे रानात चरायला गेली होती. आता गावामध्ये तुम्ही नॉर्मली बघता ना की गुरे रानात जातात चरायला, किंवा गुराखी जो असतो तो त्यांना रानात घेऊन जातो. तिकडे गवत खूप असते ना, मग तिकडे खायला त्यांना घेऊन जातात. मात्र गोठ्यामध्ये एकच छोटेसे वासरू दावणीला बांधलेले होते. इथे बघा चित्रात पण दाखवलं आहे की दुसरी गुरे जी आहेत ती चरायला गेली आहेत आणि एक छोटंसं जे वासरू म्हणजे गाईच्या बाळाला वासरू म्हणतात. ठीक आहे? तर वासरू दावणीला बांधलेले होते. ते अतिशय गोंडस होते. लहान बाळ तशी पण गोंडसच दिसतात ना, ती जनावरांची असो की माणसांची असो. त्याच्या पांढऱ्या रंगावर काळे ठिपके अगदी उठून दिसत होते. हे बघा इथे दिसतंय. वासरू खूप सुंदर दिसत होते. पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असे. लक्ष वेधून घेणे म्हणजे आकर्षित करणे. ठीक आहे? वासराला खूप भूक लागली होती. ते आईची वाट पाहत होते. भुकेमुळे केविलवाणे होऊन हंबरत होते. आता माणसाचं जे बाळ असतं त्याला भूक लागली तर ते काय करतं? रडतं ना जोराने. जोपर्यंत त्याला खायला भेटत नाही
तोपर्यंत ते रडत असतं. आता हे गाईचं वासरू आहे, तर ते काय करणार? हंबरणार, हो की नाही? हंबर फोडणार. मग त्याला लागली होती भूक, ते आपलं आईला हाका मारते, हंबरते, ते मॅ 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 करत चाललंय ते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आभाळात काळे काळे ढग जमू लागले. वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला. वारा वाहू लागला जोरात, तर काय होतं? पाला पाचोळा सगळं हवेमध्ये उडू लागतो. धूळ माती सगळी उडायला लागते की नाही? ढगांचा गडगडाट होऊ लागला. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. काही फांद्या तुटून खाली पडल्या. आता आपल्याकडे पण इतका पाऊस पडला, जोराचा वारा आला, किती ठिकाणी झाडं पडली ना, झाडे पडली, त्याच्यामुळे लाईट गेले, अंधार पडला, सगळं बंद, हो की नाही? आणि लोक 3-3, 4-4 दिवस अंधारात राहिलेत. ते जोपर्यंत ते झाड काढा, त्या वायरी परत जॉईंट करा, पाण्यामुळे सगळीकडे पाणी भरतं, हो की नाही? फांद्या तुटून खाली पडल्या. छोट्या छोट्या खोपट्यांवरचे काही पत्रे वाऱ्यावर उंच उडाले. दावणीला बांधलेले वासरू तर अगदी घाबरून गेले होते. आता ते बाळ होतं, एकदम असं सगळं झालं तर ते घाबरून गेलं. तुम्हाला पण असं काय झालं, तुम्ही पण घाबरणार की नाही अचानक? अरे बापरे. आता तुम्ही शाळेतून घरी येत असताना अचानक वारा सुटला, जोराचा पाऊस पडला, झाडाच्या फांद्या पडू लागल्या, तर तुम्ही घाबरून जाणार की नाही? तसंच ते वासरू सुद्धा घाबरून गेले होते. ते जोर जोरात हंबरू लागले. आता ते जास्त घाबरले, त्यामुळे ते अजून जास्त जोराने हंबरू लागले. वासराचे हंबरणे ऐकून मुले गोठ्याकडे धावली. आता तुमच्यासारखीच ती मुलं होती. त्यांनी बघितलं, अरे बाबा हे वासरू घाबरलेलं दिसते, ते हंबरते, म्हणून ती मुलं खेळायचं त्यांनी सोडून दिलं आणि ते कुठे गेले? गोठ्याकडे गेली ती मुलं. छपराची रोवलेली लाकडे सुद्धा खिळखिळी होऊन हलू लागली होती. आता हे जे वासरू आहे, ह्याचं हे जे छपर आहे बघा, त्यांचे सुद्धा आता खिळे काय होत होते? हलून हलून ते हे होतात ना, लूज होतात, सैल होतात ना खिळे छपऱ्याचे, तर ते तसेच होते. हे मुलांनी पाहिलं. पाचट तुराट्या खाली पडायला सुरुवात झाली होती. आता पाचट तुराट्या म्हणजे थोडे थोडे जे तुकडे आहेत ना त्याचे, ते खाली पडायला सुरुवात झाली होती. आता पाचट म्हणजे पाचोळा, ठीक आहे? तुराट्याच्या खाली पडायला सुरुवात झाली होती. आता हे तुराटा आहे, ते खाली पडायला सुरू झाले, त्याच्यावरती जमलेले पाला पाचोळा. पूर्ण ताकदनिशी दाव्याला हिसका देत होते आणि जोरजोरात हे एक लाईन खाल्लं मी वाटतं इकडे. वासरू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. आटोकाट म्हणजे खूप प्रयत्न करणे, पूर्ण म्हणजे पूर्ण ताकद लावणे, त्याला म्हणतात आटोकाट प्रयत्न करत होते. आता ते बिचार, त्याला समजलं की आता हे पडणार, आता मला जीव वाचवला पाहिजे, मग ते प्रयत्न करत होतं. तिकडनं बांधलं होतं ना त्याला, तर ते कसं निघणार? मग ते स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पूर्ण ताकदनिशी दाव्याला हिसका देत होते आणि जोरजोरात हंबरत होते. आता जिथे त्याला बांधून ठेवलं होतं ना, तिकडनं ते जोरजोरात ते हिसका देत होतं, खेचत होतं असं धाग्याला त्या, आणि काय करत होतं? जोरजोरात हंबरत होते. वादळाची पर्वा न करता मुले गोठ्यात गेली. त्यांनी वासराचे दावे सोडले. सगळ्यात आधी जिथे त्याला बांधून ठेवलं होतं धाग्याने, ते त्याने सोडलं. दावे म्हणजे जनावरांना बांधण्याची जी दोरी असते ना, त्याला दावे म्हणतात. तर त्यांनी वासराचे दावे सोडले. दावे धरून वासराला बाहेर आणले. त्याच क्षणी मागे जोराचा काड काड असा आवाज झाला
आणि संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आता हे छप्पर जे आहे ते कमकुवत होत चाललं होतं, त्याचे खिळे सैल झाले होते आणि ते पडण्याच्या मार्गावर होते. हे मुलांनी पाहिले तर त्यांनी कसलीही पर्वा न करता त्या वासरूला वाचवण्यासाठी ते धावत गेले. त्याला बांधलेला आधी धागा जो होता तो सोडला आणि मग त्याला त्या चोराट्याच्या बाहेर घेऊन आले. तुराट्याच्या बाहेर घेऊन आले आणि तेवढ्यात काय झालं, हे जे छप्पर होतं ते धाडकन खाली कोसळलं. आता जर तिकडे वासरू असता तर एकतर त्याला मार लागलं असतं किंवा त्याचा प्राणही गेला असता, हो की नाही? हा, किती ते पिल्लू आहे. आड्याची जाडजूड लाकडे सुद्धा खाली कोसळली. तर आड्याला बांधण्यासाठी जी लाकडे होती ती मजबूत असतात ना आणि जाड असतात, ती पण खाली कोसळली. वासरू तेथे असते तर कदाचित त्या वजनदार लाकडांखाली त्याचा प्राणही गेला असता, तो मरूही शकला असता. पण मुलांनी वासराला अगदी वेळेत संकटातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. ही वार्ता हळूहळू संपूर्ण गावात आणि शहरात पोहोचली. वार्ता म्हणजे बातमी, की मुलांनी अशा प्रकारे वासराला वाचवलं. ही बातमी हळूहळू शहरात पण पोहोचली आणि गावात पण पसरली. मुलांच्या शाळेत देखील बातमी पोहोचली. बघा इथे बातमी दिलंय ना, वार्ता बातमी. सर्वांनी मुलांचे कौतुक केले. परिपाठाच्या वेळी मुख्याध्यापकांनी रवी, विनय, अनिल, अमित या चौघांचेही पुस्तके देऊन भरभरून कौतुक केले. आता जर ते लोक गाईच्या वासराला सोडवायला गेले आणि तेवढ्यात पण छप्पर पडू शकली असती, त्यांचाही प्राण संकटात आला असता, हो की नाही? पण त्यांनी त्यावेळी विचार केला नाही. त्यांच्या डोक्यात एकच होतं की जायचं आहे आणि आपल्याला वासराला वाचवायचं आहे. आणि देवाच्या कृपेने त्या वासराला बाहेर नेल्यानंतर ते छप्पर जे होतं ते पडलं, हो की नाही? नाहीतर त्या मुलांनाही लागू शकलं असतं ना, त्यांचाही जीव धोक्यात होता की नाही? मग त्यांनी कौतुक केले. अडचणीत सापडलेल्यांना आपण अशीच मदत करायला हवी असे मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व मुलांना सांगितले. मुख्याध्यापकांनी दिलेली कौतुकाची थाप मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद देऊन गेली. आता तुमचंही कुणी कौतुक केलं, तुम्ही असं काहीतरी काम केलं, हा, किंवा स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवला, आंतरशालेय स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवला, तर सगळे कौतुक करतात की नाही? त्यावेळी आपल्याला आनंद होतो की नाही? कुणाला नाही आवडत कौतुक ऐकायला, हो की नाही? पण त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला चांगलं करून दाखवायला पाहिजे, तरच आपल्याला कौतुकाची थाप मिळेल, हो की नाही? नाही तर उठसूट हे घे कौतुकाची थाप, हे घे तुला कौतुकाची थाप, असं देतं का कोणी? नाही की नाही? तसं काहीतरी आपल्याला चांगलं काम केलं पाहिजे, तरच आपल्याला कौतुकाची थाप मिळते. आता हा जो धडा आहे तो लिहिला आहे अय्यूब पठाण लोहगावकर यांनी. ठीक आहे, तर आता ह्याच्या खाली प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. इथे बघा, नवीन शब्द शिकूया. दावणी म्हणजे जनावरांना बांधण्याची जागा. हंबरणे म्हणजे गाय वासराचा आवाज, म्हणजे वासरू जेव्हा आवाज देतो ना आईला हाक मारण्यासाठी, त्याला हंबरणे म्हणतात. ठीक आहे. पाचट म्हणजे पाचोळा. दावे जनावरांना बांधण्याची दोरी. वार्ता म्हणजे बातमी. कौतुकाची थाप म्हणजे प्रशंसा. ठीक आहे. आता आपण सोडवणार आहोत ह्या खालील प्रश्नांची उत्तरं. ठीक आहे. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. आता आकृती पूर्ण करा जेव्हा तुम्हाला म्हणतात
त्यावेळी तुम्हाला हे अशा प्रकारे बॉक्स बनवायचेच आहेत. ठीक आहे. मग त्या बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे जागा नाहीये म्हणून तुम्ही लोकांनी असं लिहिलेलं आहे. ओके. पण वहीत लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? आता जेव्हा तुम्ही लिहिताना सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले, आता मी बघितलं मुलांना जमत नाहीये लिहायला, तर असं सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले. हे झालं. आता बॉक्स आपण इकडनं बनवणार असं. तुम्ही चांगलं पट्टीने करा. मी फक्त दाखवते तुम्हाला की आकृती कशी काढायची आणि कसं लिहायचं. आता हे कसं दिसते तुम्हाला? आता पहिला पॉइंट काय आहे? काळे काळे ढग जमू लागले. तर आता आपण इकडे लिहितो. काळे काळे ढग जमू लागले. ठीक आहे. मग हा तुम्ही बॉक्स पूर्ण केला. ह्याला असं जॉईंट केलं. कसं दिसतंय बघा. हे वहीमध्ये लिहिताना अशाच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. नाहीतर मुलं काय करतात, हे असं लाईन मारतात, इकडे असं लाईन आणि हे इकडे असं लाईन मारतात. चालणार नाही. लिहिताना व्यवस्थितच लिहायचंय. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला लिहून दाखवलंय. ढगांचा गडगडाट होऊ लागला. सॉरी, ढगांचा गडगडाट होऊ लागला. आता हे असं बॉक्स बनवायचं. म्हणजे तुम्ही काय लिहिलं आहे ते तपासणाऱ्या शिक्षकांनाही व्यवस्थित समजेल. समजलं आता हे? मग ह्याला असं हे जॉईंट करायचं आहे की नाही सोपं? कारण की मी बघितलं आहे तुम्ही लोकांनी कसं लिहिलंय ते, आणि हे तुम्हाला नवीन आहे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सगळं सांगून ठेवते. म्हणजे तुम्हाला लिहिताना आकृती त्रास होणार नाही. समजलं का? आता हे अशाच प्रकारे आकृती लिहायची आहे. समजलं? हे अशा प्रकारे मग खालचं पण तुम्हाला सेम लिहायचं आहे. आता इथे बघा, मुलांना काय होतं माहितीये का, प्रश्न काय विचारलेला आहे ते नाही समजत. त्याच्यामुळे ना त्यांचा गोंधळ उडतो. तर आता इथे प्रश्न दुसरा काय दिलाय, खालील घटनांचा योग्य क्रम लावा. आता आपण धडा शिकलो. धड्यामध्ये आधी काय झालं, शेवटी काय झालं, सगळं आपल्याला माहिती आहे की नाही? हा. आता धड्यातीलच त्या लोकांनी काही वाक्य इथे आम्हाला दिलेली आहेत. तर ह्या वाक्यांना आधी घटना कोणती घडली, नंतर कोणती घडली, नंतर कोणती घडली, हे आपल्याला लिहायचं आहे. तर आता वासरू भुकेमुळे केविळवाणे हंबरत होते. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. सोसाट्याचा वारा सुटला होता. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय झालं होतं, गाईला भूक लागलं होतं की नाही? मग आता तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला असं नाही समजत ना तर धड्यामध्ये बघायचं. आधी काय झालं, सर्वात आधी भुकेमुळे केविलवाणे होऊन हंबरत होते. तर ही घटना पहिले घडली. त्याच्यानंतर 2, मग सोसाट्याचा वारा सुटला. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आलं? हे सेकंड. समजलं का? जर तुम्हाला इथून
सिक्वेन्स नाही समजलं तर धड्यांमधून बघायचं. तर अशाच प्रकारे आम्ही इथे लिहिलेलं आहे. 1, हे 2, 3 मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. 4, त्याच्यानंतर संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. त्याच्यानंतर आहे 5, मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. तर ना हे तुम्हाला मुद्देसूद इथे लिहायचं आहे. वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. त्याच्यानंतर 2, सो सा त्याचा वारा सुटला होता. समजलं? अशा प्रकारे आता इथे जागा कमी आहे, वहीत लिहिताना तुम्हाला पुरेल. त्याच्यानंतर 3 काय झालं, मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. तर हे लिहायचं, तिसरा पॉइंट. त्याच्यानंतर काय झालं, मुलांनी वासराला बाहेर काढले. त्याच्यानंतर 4 काय झालं, संपूर्ण छप्पर. हे मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी लिहित आहे, कारण की इथे मला जागा पुरणार नाही. ठीक आहे. संपूर्ण छप्पर हे वहीत लिहा तुम्ही, जमिनीवर कोसळले. त्याच्यानंतर 5, मुख्याध्यापकांनी असं लिहायचं आहे. ते समजलं? हे परीक्षेमध्ये येणार. मुख्याध्यापकांनी, वरती लाईन ओळ ही द्यायचीच, खूप मुलं देत नाहीत. मुलांचे कौतुक लिहिताना काना, मात्रा, वेलांटी व्यवस्थित बघायचं आणि लिहायचं. चुका करायच्या नाहीत. समजलं? बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे. ओके. आता इथे त्यांनी सांगितलंय विचार करा आणि सांगा. हे तुम्हाला सगळी तोंडी उत्तरं द्यायची आहे. तर पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. तर काय काय बदल होतात, आकाशात काय काय ढग, वारा येतो, पाऊस पडतो, हो की नाही. सगळी झाडे हिरवीगार होतात, सगळीकडे हिरवळ होते, हे सगळं. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, तुम्ही केलेल्या चांगल्या कामांची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. काहीतरी चांगलं काम तुम्ही केलं असेल ना आतापर्यंत. आता एक साधंच उदाहरण द्यायचं म्हटले म्हणजे तुमच्या बिल्डिंगमधली कोणीतरी आजी खूप वजन सामान घेऊन मार्केटमधून येत आहे. ते तुम्ही बघितलं आणि त्या आजीच्या हातातून पूर्ण नाही घेऊ शकले, तुम्ही छोटे आहात, पण अर्ध जरी सामान तुम्ही घेतलं तर त्या आजीला कितीतरी मदत होईल, हो की नाही. आणि त्यांना घरापर्यंत पोहोचवलं. हे पण चांगलं काम आहे की नाही. तर अशाच प्रकारे काही चांगली कामं तुम्ही केली असतील. कुणाला रोड क्रॉस करून दिला असेल, हां, तर अशा प्रकारे तर ते सांगायचं. प्रश्न तिसरा, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. आम्हाला आनंद होईल आणि अभिमान वाटेल आणि अजून प्रोत्साहन भेटेल चांगलं काम करण्यासाठी, हो की नाही. त्याच्यानंतर इथे दिलेला आहे पान नंबर 11. चर्चा करूया. तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल. काय करणार तुम्ही जखमी अवस्थेत दिसले तर? त्याला सुरक्षित ठिकाणी नेणार आणि त्याला मग त्याच्या जखमेवरती मलमपट्टी लावणार. जर खूप लागलं असेल त्याला तर मग तुम्ही पालकांना सांगणार किंवा तुमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगणार. मग ते जनावरांचा दवाखाना असतो, त्या दवाखान्यामध्ये त्याला घेऊन जाऊन त्याचा इलाज करू शकतो, हो की नाही. अशा प्रकारे तुम्ही मदत करू शकता. त्याचं समजलं. लिहिते होऊया. चला, आता तोंडी झालं आपलं, आता लिहायचंय आपल्याला. प्रश्न पहिला, वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. शीर्षक म्हणजे त्याला नाव द्या एक. समजलं का. आता इथे हे मी लिहून दिलेलं आहे. तुम्हाला जर ह्याच्याही पेक्षा चांगलं काही लिहिता येत असेल तर ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे.
तर बघा आता वासरू आईला म्हणत आहे, आई तू आलीस, किती उशीर केलास. म्हणजे आई तू आलीस, किती उशीर केलास. गाय, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. आता वासरू काय म्हणेल, गाईला हे मी लिहिलं आहे, ठीक आहे. मग तू कशी आलीस. गाय, थोडा वेळ थांबले, पाऊस कमी झाल्यावर आले. वासरू, मला खूप भीती वाटत होती. गाय, आता मी आले आहे, घाबरू नकोस. अशा प्रकारे हे मी संवाद लिहिलेलं आहे. जर तुम्हाला दुसरं काही ह्याच्यापेक्षा चांगलं सुचत असेल तर ते तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. आणि याला तुम्ही शीर्षक काय देणार. आता गाय आणि वासरू हे मी दिले. तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं काही सुचत असेल तर तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. अशाच प्रकारे आता इथे प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. आता इथे मुद्दे दिलेले आहेत. माझा आवडता प्राणी, विषय आहे माझा आवडता प्राणी, तर तो कोणता. कुत्रा. माझा आवडता प्राणी कोणता, कुत्रा. तुम्ही ठेवलेले नाव मोती, त्याचे वर्णन पांढऱ्या रंगाचा आणि निळे डोळे. आता इथे जागा कमी आहे त्यामुळे मी मला जेवढं जमलं तेवढंच लिहिलं आहे. त्याचे गुण प्रामाणिक, हुशार आणि इमानी, इमानदार. तो का आवडतो. तो माझा चांगला मित्र आहे. तो आमच्या घराचे रक्षण करतो. असंही तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. वहीमध्ये तुम्ही कितीही लिहू शकता, ओके. फक्त तुम्हाला समजण्यासाठी हे मी लिहून दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे दिलेलं आहेत प्रश्न 1, खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, विरुद्धार्थी शब्द लिहा. आता सोपे, सोपेच्या विरुद्ध आहे कठीण. आधी नंतर, दिवस रात्र, अंधार उजेड, अंधार उजेड. प्रश्न दुसरा, खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. आई घरी आली, तर लिंग बदलायचं म्हणजे स्त्री असेल तर त्याला पुरुष करायचं, पुरुष दिलं असेल तर स्त्री करायचं. बाबा घरी आले. चिमणी घरट्यात राहते, चिमणा घरट्यात राहतो. बोका दूध पितो. मांजर जे आहे ती बाई आहे, बोका म्हणजे मुलगा, तर बोका दूध पितो, मांजर दूध पिते. समजलं. तर लिहिताना सुद्धा आता हे कसं शाळेचं पुस्तक असल्यामुळे मला कंपल्सरी पेन्सिलीनेच लिहावं लागत आहे, कारण की मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल नाहीये. जर माझं पुस्तक असतं तर मी पेनाने व्यवस्थित लिहून दाखवलं असतं तुम्हा लोकांना, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर प्रश्न तिसरा, खालील वाक्यातील नाम ओळखा. वासरू अधिक उठावदार दिसायचं. वासरू. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. छप्पर. रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. तर इथे तुम्हाला नाम दिलेलीच आहेत, तीच इकडे पुढे तुम्हाला लिहायची आहेत. आता प्रश्न चौथा, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता खरा स्वाध्याय सुरू झालेला आहे. बघा. हंबरडा फोडणे, मोठ्याने रडणे. ठीक आहे. तर हे जे वाक्यांची उत्तरं तुम्हाला आता गाईड बीट काहीच अवेलेबल नाहीये, त्यामुळे मलाच मेहनत करावी लागणार आहे, हो की नाही. तर एवढे मी तुमच्यासाठी मेहनत केले, एक लाईक तर देणार की नाही. ओके. तर बघा, वाक्यात उपयोग करा. आता हंबरडा फोडणे म्हणजे मोठ्याने रडणे, किंवा तुम्ही ओरडणेही लिहू शकता. ठीक आहे. ओरडणे. वाक्य. लहान मुलगी पडली म्हणून, अरे लहान मुलगा
पडला म्हणून त्याने हंबरडा फोडला. लहान मुलगा पडला म्हणून त्याने हंबरडा फोडला. आ. कौतुकाची थाप देणे, शाबासकी देणे. वाक्य. माझ्या शाळेत पहिला नंबर आला म्हणून सर्वांनी मला कौतुकाची थाप दिली. त्याच्यानंतर आहे ई. आटोकाट प्रयत्न करणे, खूप प्रयत्न करणे. वाक्य. मी परीक्षेत यश मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ठीक आहे. ई. लक्ष वेधणे, सर्वांचे लक्ष आकर्षित करणे. वाक्य. माझ्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. ठीक आहे. तर तुम्ही जेव्हा वाक्यात उपयोग करता ना त्यावेळी अर्थ लिहायचा नाहीये तुम्हाला. तुम्हाला जे त्या लोकांनी मेन जो शब्द दिलेला आहे ना त्या शब्दाला घेऊन तुम्हाला वाक्य तयार करायचे. लक्षात घ्या. जर तुम्ही हे यूज केलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. तुम्हाला लक्ष वेधणेच लिहायचं आहे. समजलं का? तरच तुम्हाला मार्क्स भेटतील. आता हे लिहून प्रॅक्टिस करायचं. त्यानंतर दिलाय प्रश्न 5. खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. आता इथे पुस्तकांमध्ये बघा तुम्हाला असं दिलेलं आहे. इथे ओळी खूप कमी आहेत. तर छप्पर. आता छप्परचं काय अर्थ आहे आणि आता त्याच्या आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. समजलं का? इट इज सिमिलर टू वाक्यात उपयोग करा. तर आता इथे बघा मी तुम्हाला दिलेलं आहे छप्पर. छप्पर म्हणजे काय? घराचे वरचे आच्छादन. हे आपलं घर. घराच्या वरचं हे जे आच्छादन आहे त्याला म्हणतात छप्पर. समजलं? वाक्य. आमच्या घराचे छप्पर मजबूत आहे. साधे सिंपल वाक्य बनवायचे ज्याच्यामुळे जास्त चुका होत नाहीत. अवघड शब्दांचा उपयोग करायचा नाही. त्यानंतर दिले खोपट म्हणजे पक्ष्यांचे छोटे घरटे. वाक्य. चिमणीने झाडावर खोपट बांधले. आहे ना सिंपल वाक्य. त्याच्यानंतर आहे वादळ. जोराचा वारा व पाऊस. वादळ म्हणजे जोराचा वारा व पाऊस. वाक्य. काल रात्री मोठे वादळ आले. ओके. आहे ना सिंपल. आता वार्ता म्हणजे बातमी. वाक्य. मामीला मुलगी झाल्याची वार्ता मला काल समजली. ठीक आहे. पावसामुळे झाड कोसळल्याची वार्ता आम्हाला समजली. असं तुम्ही काहीही लिहू शकता. खूप पाऊस पडल्यामुळे शाळेला सुट्टी असल्याची वार्ता आम्हाला समजली. काहीही लिहू शकता तुमच्या मनाने. ठीक आहे. असं नाही की मी जे दिलं आहे तेच तुम्हाला लिहायचंय. समजलं? नाहीये. त्याच्यानंतर दिलेलं आहे प्राण म्हणजे जीव. वाक्य. पाणी म्हणजे सजीवांचा प्राण आहे. आहे ना सिंपल. तर अशा प्रकारे ही उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. आता इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे 5 प्रश्न 6 शब्द डोंगर तयार करा. आता शब्द डोंगरसाठी त्यांनी वाक्य दिले. आपण गेल्या वर्षी केलं होतं. शाळा, हो की नाही, आंबा ह्यांचे शब्द डोंगर तयार केलेले होते. आता इथे त्यांनी दिलेलं आहे वासरू. वासरू. गाईचे वासरू. ठीक आहे. त्यानंतर गाईचे छोटे वासरू. गाईचे छोटे सुंदर वासरू. गाईचे छोटे सुंदर काळे वासरू. हा. गाईचे छोटे सुंदर काळे कुळकुळीत वासरू. काळे कुट्ट लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला चालेल. हा. समजलं का कशा प्रकारे हे बनवतात ते? त्याच्यानंतर घर. माझे घर. माझे छोटे घर. मोठे लिहा छोटे लिहा कसंही लिहा. माझे छोटे सुंदर घर. माझे छोटे सुंदर स्वच्छ घर. माझे छोटे सुंदर स्वच्छ आवडते घर. तर आपण शब्दांचा डोंगर तयार केला, हो की नाही?
आता हे मला असं समजलं, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. जर बाईंनी तुम्हाला दुसरं काय दिलं तर ते तुम्ही लिहायचं. ओके. आता इथे त्यांनी दिलं आहे प्रश्न 7, ओळखा पाहू मी कोण. 1, कानात वारे भरले की बेफाम धावते, आई दूर गेली की हंबरू लागते. काय आहे? वासरू. लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडाची पाने खाण्यात असतो मी दंग. सांगा मी कोण? तर ते आहे जिराफ. त्याच्यानंतर आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. अ, रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडे आहेत. आ, माझ्या शाळेत खूप विद्यार्थी शिकतात. ई, सायली हुशार मुलगी आहे. ई, मी आज निळा सदरा घेतला. उ, तिला अर्धा लाडू दिला. इथे तुम्ही लोकांनी पाहिलं की काही जे शब्द आहेत त्यांच्या खाली अधोरेखित केलेलं आहे. तर का ह्याच शब्दांवरती अधोरेखित केलं आहे, बाकी सगळ्या सेंटेन्सवरती का अधोरेखित नाही केलं, ह्याचा तुम्ही विचार केलात का? केला नाही, हो की नाही? तर आता आपण ते समजून घेऊया की त्याच शब्दांना अधोरेखित का केलं आहे. दिलेल्या वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले शब्द नामाविषयी विशेष माहिती सांगतात. आता नाम काय आहे? झाड, हो की नाही? आता झाडे कशी आहेत? हिरवीगार. तर झाडांबद्दल त्यांनी काय स्पेशल असं काय सांगितलं की ती कशी आहेत? हिरवीगार. विद्यार्थी आहेत पण किती आहेत? खूप आहेत, हो की नाही? तर विद्यार्थ्यांबद्दल सांगितलं खूप. मुलगी आहे पण ती कशी आहे? हुशार, हो की नाही? त्याच्यानंतर सदरा आहे पण तो कोणत्या रंगाचा आहे? निळा. त्याच्यानंतर लाडू आहे पण तो कसा आहे? अर्धा. हा, तर हे जे नामाविषयी जे एक खास गोष्ट सांगितली गेली आहे तर ते आहे हिरवीगार, खूप, हुशार, निळा, अर्धा. अशा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात. काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात. समजलं? हे तुमचं व्याकरण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात. समजलं? आता मी तुम्हाला सांगते काही. सुंदर गुलाब, तर विशेषण काय झालं? सुंदर. विशेषण काय झालं? सुंदर. आणि नाम काय झालं? गुलाब हे नाम झालं, हो की नाही? उंच डोंगर, विशेषण काय झालं? उंच. आणि डोंगर हे काय झालं? नाम. समजलं का तुम्हाला? मोठी छत्री, तर विशेषण काय झालं? मोठी. कोणाबद्दल आहे ते? छत्रीच्या बद्दल. समजलं? तर अशा प्रकारे नामाबद्दल एखादी खास गोष्ट सांगितली तर त्याला म्हणतात विशेषण. आता इथे बघा, चला वाचूया. आता इथे बघा, चला वाचूया. खालील निमंत्रण पत्रिका वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आधी तुम्ही ही निमंत्रण पत्रिका वाचायची. तर आधी ही निमंत्रण पत्रिका वाचायची. निमंत्रण पत्रिका आपण कोणालाही आमंत्रण देतो ना. आता तुमच्याकडे लग्नाच्या पत्रिका वगैरे येतात की नाही, वाढदिवसाच्या, बारशाच्या, अशाच प्रकारे ही निमंत्रण पत्रिका आहे. तर जी प प्रा शाळा वडगाव. आता जी प्रा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुठे आहे? ती वडगावला. सस्नेह नमस्कार, सस्नेह प्रेमासहित नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक दिन कधी असतं? 5 सप्टेंबरला. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे ही विनंती. आता प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर माननीय, मा म्हणजे माननीय सदानंद तांबे. ते कोण आहेत? तर एक नामवंत लेखक, शिक्षण तज्ञ आहेत. ठीक आहे.
तर कार्यक्रमाची वेळ सकाळी 8 ते सकाळी 11 वाजता. तारीख आहे दिनांक 5 सप्टेंबर. आता निमंत्रक कोण आहेत? निमंत्रक म्हणजे आमंत्रण देणारे कोण आहेत? तर ते आहेत मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव. ओके. आता इथे त्यांनी काही प्रश्न विचारले. 1. निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे? तर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची आहे. कार्यक्रमाचे स्थळ कोणते? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव. कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे? तर 5 सप्टेंबर या दिवशी. ठीक आहे. आता हे तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. त्यानंतर शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत? तर शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सदानंद तांबे येणार आहेत. 5. या कार्यक्रमाचे निमंत्रक कोण आहेत? तर ते आहेत या कार्यक्रमाचे निमंत्रक मुख्याध्यापक आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पत्रिका वाचून त्याची उत्तरं लिहिता आली पाहिजेत आणि ती उत्तरं पूर्ण वाक्यातच लिहायची आहेत. हे बघा, अशा प्रकारे निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे? निमंत्रण पत्रिका शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची आहे. कार्यक्रमाचे स्थळ कोणते? कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आहे. कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे? 5 सप्टेंबर या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे. शिक्षण दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत? शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सदानंद तांबे येणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक कोण आहेत? या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा धडा प्रश्न उत्तरांसह पूर्ण झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आभाळातील फरकांड्या. तर हा धडा शिकण्यासाठी आणि ह्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लवकर सबस्क्राईब करा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा. ओके. तर एवढी मी मेहनत करते तुमच्यासाठी. तर एक लाईक तर तुम्ही दिलाच असेल आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात आणि तुमचं नाव काय आहे हे मला तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे. चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.